तर विद्यार्थ्यांनो, एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती पेपरच्या विभाग डी मध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आपलं उत्तर। हरिण या प्राण्यांसाठी यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे। पाहूया पुढचा प्रश्न, इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहे? इंग्लंड या देशाला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहे? तर आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, राजाराम मोहन राय यांनी इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय ठरला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील आपलं उत्तर। राजस्थान या राज्यामध्ये पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे। पाहूया पुढचा प्रश्न, इन्सुलिनचे स्त्रवण खालीलपैकी कशामधून होते? इन्सुलिनचे स्त्रवण खालीलपैकी कशामधून होते? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वादुपिंड या अवयवामधून इन्सुलिनचे स्त्रवण होते। पाहूया पुढचा प्रश्न, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले। पाहूया पुढचा प्रश्न, विडाल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरली जाते? विडाल ही चाचणी कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील आपलं उत्तर। टायफॉइड या आजारासाठी विडाल ही चाचणी वापरली जाते। पाहूया पुढचा प्रश्न, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आपलं उत्तर। पांढऱ्या बलक या भागामध्ये प्रमुख प्रथिने असतात। पाहूया पुढचा प्रश्न, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राजाने बांधले? वेरूळ येथील कैलास मंदिर हे कोणत्या राजाने बांधले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर राहील आपलं। कृष्ण प्रथम या राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले। पाहूया पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील वातावरणात ऑर्गन वायूचे प्रमाण किती टक्के असते? पृथ्वीवरील ऑर्गन वायूचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 0.93 एवढे प्रमाण पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑर्गन वायूचे असते। पाहूया पुढचा प्रश्न, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। दलदल या प्रकारची वने किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः आढळतात। पाहूया पुढचा प्रश्न, शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील आपलं उत्तर। महाराष्ट्र हे राज्य शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे। पाहूया पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात एकूण किती कटक मंडळे आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आपलं उत्तर। 3 कटक मंडळे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। पाहूया पुढचा प्रश्न, जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील आपलं उत्तर।
जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो? पाहूया पुढचा प्रश्न. संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आपलं उत्तर खासदार असे संसदेच्या सदस्यांना म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी किमान किती वय पाहिजे? भारताच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी किमान किती वय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आपलं तर 35 एवढे भारताच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी वय पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या? खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आपलं उत्तर सुजाता मनोहर ह्या महिला मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून होत्या. पाहूया पुढचा प्रश्न. चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? चिकू या फळाचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आपलं उत्तर पालघर येथे चिकूचे उत्पादन सर्वाधिक होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर तुर्कस्तान या देशातील प्रतिक्रियांमुळे खिलाफत चळवळ भारतामध्ये सुरू झाली. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे? खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर शिक्षणाचा अधिकार या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर झाले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे असते? मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर न्यायमंडळ यांच्याकडे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. पाहूया पुढचा प्रश्न. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आपलं उत्तर सागर किनारा यामुळे कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आपलं उत्तर पॉप्लर या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. कुचिपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? कुचिपुडी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर आंध्र प्रदेश या राज्यातील कुचिपुडी हे लोकनृत्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आपलं उत्तर उपराष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देतात. पाहूया पुढचा प्रश्न. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जाते?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील आपलं उत्तर. भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी सर्वात जास्त केली जाते. पाहूया पुढचा प्रश्न. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आपलं उत्तर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली बँक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आपलं उत्तर. झारखंड या राज्याचे अर्जुन मुंडा मुख्यमंत्री होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे काय? कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे खालीलपैकी काय? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर राहील आपलं. उत्क्रांती असे कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या बदलास म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर राहील आपलं. पुणे या जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.